Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो। हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण। मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं। मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यानंतर आता मंत्री शिरसाटांचं विधान। सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठीबाबतची भूमिका आहे का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल। मी स्वतःहून भाजप पक्ष सोडला नाही। भाजपच्या तडजोडीसाठी मला राष्ट्रवादीत पाठवलं। आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गौप्यस्फोट। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा अजब वक्तव्य। अजितदादांना आचार विचार नाही, सत्ता येईल तिकडे जातात। आज संध्याकाळी बारामतीत येतोय। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर मला आज अडवून दाखवा। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज। गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांनीच माझं नाव सुचवलं। गोकुळचा अध्यक्ष राजर्षी शाहू आघाडीचा नाविद मुश्रीफांची प्रतिक्रिया। तर गोकुळचा चेअरमन महाविकास आघाडीचा की महायुतीचा या प्रश्नावर उत्तर देणं नाविद मुश्रीफांनी टाळलं। निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। शिवाजीनगर कोर्टात सुनावणी पूर्ण। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप। पोलिसांचा हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यासाठी रेड कार्पेट। 1.25 महिन्यात पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना अर्जावर कारवाई। इतर नागरिकांना 7 महिने ते 2 वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागते। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण आधी दिल्ली, तिथून गोरखपूर आणि मग नेपाळला गेला। संपूर्ण प्रवास त्यानं वेगवेगळ्या कारने केला। तर नेपाळच्या भेरवाग शहरात लॉजमधून अटक। मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी 3 नावांची चर्चा, मात्र अद्याप निर्णय नाही। प्रवीण दरेकर, अमित साटम, सुनील राणे यांच्या नावाची चर्चा। येत्या 15 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं अधिकृत फेसबुक पेज हॅक। सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल। कायदेशीर कारवाईची मागणी। राज्यातील जेलमधील कैद्यांना पुरवणारा आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातोय, त्यात कोट्यवधी रुपयाचा घोटाळा। जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांचा या घोटाळ्यात हात। एकनाथ खडसेंचा आरोप। बडतर्फ पीएसआय रणजित कासलेवर बीडमध्ये 2 गुन्हे दाखल। आमदार धनंजय मुंडे आणि संजय शिरसाट यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा कासलेवर आरोप। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल। उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा। भारतीय सैन्याच्या शौर्यानं पाक युद्ध थांबवायची भीक मागत होता। पाकिस्तानला युद्ध थांबवण्यासाठी विनवणी करावी लागली। मोदींची प्रतिक्रिया। पाटण तालुक्यातील काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील भाजपात जाणार। हिंदूराव पाटलांनी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांसह त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 6 जूनला सरकारनं रायगडावर कॅबिनेटची बैठक घ्यावी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा आदर्श घेऊन कार्य करण्यासाठी बैठक बोलवावी। शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य गंगाधर काळकुटेंची मागणी। पुण्यातील आंबेगाव परिसरातील शिवसृष्टीच्या गेटवर लघुशंका करतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल। अमोल अरुण कुलकर्णी असं लघुशंका करणाऱ्या व्यक्तीचं नाव। घटनेनंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक। बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला 1.5 कोटींची खंडणी मागितल्याची घटना। तालुका प्रमुखावर दाखल केलेल्या केसेस मागे घेण्यासाठी मागितले पैसे। मलकापूर पोलिसात अकोल्याच्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। गडचिरोली महसूल विभागातील 117 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एकाच दिवशी जिल्हास्तरावर बदल्या। महसूल सहाय्यक मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, लिपिक, तलाठी यांचा समावेश। जळगावात निलंबित पोलीस उपनिरीक्षकाची विभागीय चौकशी होणार। ड्रग प्रकरणातील आरोपीशी संपर्क ठेवल्या प्रकरणात दत्तात्रय पोटे यांची विभागीय चौकशी होणार। जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती। मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळले। पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार। 12 जून नंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय राहणार, हवामान विभागाचा अंदाज। राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात। 3 ऐवजी 2 हेक्टरपर्यंत मदत मिळणार। आपत्ती व्यवस्थापन पथक 4 महिने नांदेडला मुक्कामी राहणार। जिल्ह्यातील नदीकाठची 337 गावं पूरप्रवण क्षेत्रात। आपत्तीशी सामना करण्यासाठी एसडीआरएफची तुकडी तैनात। बीडच्या आष्टीतील धामणगावात जांभूळडोह तलाव मे महिन्यातच भरला। धामणगाव परिसरातील 12 वाड्या वस्तींचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टळला।
पुणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार. इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा वेग वाढवा. मुंबई नाशिक महामार्गावरील कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. नागपूरच्या काटोल तालुक्यातील नायगाव ते खानगाव पांदण रस्त्याची चंद्रशेखर बावनकुळेंकडून पाहणी. राज्यभरात पांदण रस्त्याची योजना आणि उपक्रम वेगाने राबवण्याचे निर्देश. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. धान पीक पावसामुळे खराब. धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित. धबधब्याची नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. धाराशिव तालुक्यातील रुईभर भागात पावसाची जोरदार हजेरी. 7 एकरवरील तीळ पावसामुळे पडला काळा. शेतकरी संकटात. नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसानं कांद्याचा चिखल. एका शेतकऱ्याचा 1.5 एकर कांद्यात पावसाचं पाणी साचलं. कांद्यात पाणी साचल्यानं संपूर्ण कांदा सडला. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील खोलापूरमध्ये पावसानंतर रस्त्यावर चिखल तर नाल्यांची सफाई न झाल्यानं नालेही तुडुंब. रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिक संतप्त. सिंधुदुर्गच्या कणकवलीतल्या सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. मान्सून वेळेआधीच कोकणात दाखल झाल्यामुळे सावडावचा धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित. गडचिरोलीतील आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शिवसेनेचं आंदोलन. तर 31 ऑक्टोबरपर्यंत जड वाहतुकीसाठी महामार्गावर बंदी. लग्नाच्या एका महिन्यानंतरच नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ. नागपुरातील डेकाटे परिवाराविरोधात भंडाऱ्यात गुन्हा दाखल. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं सांगत धमकावल्याचा विवाहितेच्या कुटुंबियांचा आरोप. वर्धा जिल्ह्यात आरटीई अंतर्गत 1203 प्रवेश निश्चित. तर आरटीईमध्ये 4थ्या प्रवेश फेरीला 9 जूनपर्यंत मुदतवाढ. जळगाव जिल्ह्यात भव्य जागर रथयात्रा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त यात्रेला मोठी गर्दी. कोल्हापूरच्या इचलकरंजीत गाणं गाताना शिक्षकाचा जागीच मृत्यू. शिक्षक विनायक कुंभार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यात अम्मा की पढाई उपक्रम राबवण्यात येणार. या उपक्रमांतर्गत गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्यात येणार. नागपुरातील उत्थान सहकारी पतसंस्थेकडून शेकडो दुकानदारांची फसवणूक. 4,54,00,000चा गंडा घातल्याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा. पतसंस्थेच्या 20 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल. घोडबंदर रोडवरील मानपाडा ब्रिजवर ट्रक डिव्हायडरला धडकली. ब्रिजवर काही काळ वाहतूक कोंडी. क्रेनच्या सहाय्यानं ट्रक बाजूला करण्यात आला. जळगावच्या विमानतळावर गोव्याहून आलेल्या विमानात बिघाड. काल दुपारी 2 वाजता विमान जळगावात दाखल झालं होतं. परभणीच्या पूर्णा नगर परिषदेतील मुख्याधिकारी वारंवार गैरहजर असल्यानं नागरिक त्रस्त. मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून नागरिकांचा संताप. स्वित्झर्लंडमधील ब्लेटेन गावावर हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळल्यानं ब्लेटेन गाव 90% उद्ध्वस्त. गावातील रहिवाशांचं एका आठवड्याआधीच स्थलांतर केल्याची माहिती. बीडमध्ये अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी. रस्ता बनवणाऱ्या कंपनीनं पाणी बाहेर काढण्यासाठी नाला न बनवल्यानं लोकांच्या घरात पाणी शिरलं. कंपनीनं तात्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. नवी मुंबईच्या मोरबे धरण परिसरात 417 मिलीमीटर पावसाची नोंद. 3 वर्षांच्या तुलनेत यंदा धरणात अधिक जलसाठा. सद्यस्थितीला 40.77% जलसाठा शिल्लक. मुंबई ठाण्याला पाणी पुरवठा करणारा भातसा आणि बारवी धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध. भातसा धरणात 33% तर बारवी धरणात 36% पाणीसाठा उपलब्ध. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या रद्द. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.